आता एक सविस्तर रिपोर्ट। मुंबईतलं वानखेडे स्टेडियम 50 वर्षांचं होतंय आणि याच निमित्तानं विविध कार्यक्रम वानखेडे स्टेडियममध्ये सुरू आहेत। वानखेडे स्टेडियम हे फक्त एक खेळाचं मैदान नाहीये, तर अनेक आनंदाचे क्षण या मैदानानं क्रिकेट चाहत्यांना दिलेले आहेत। अनेक युवा क्रिकेटपटूंना त्यांचं क्रिकेटचं स्वप्न जगण्याची प्रेरणा दिली आहे। क्रिकेट विश्वामध्ये अनेक अभिमानाचे क्षण या मैदानानं अनुभवलेले आहेत। वानखेडे 50 वर्षांचं होत असताना एक सफर या वानखेडे स्टेडियमची। मुंबई ही पार क्रिकेट वेडी आणि या क्रिकेट वेड्या मुंबईची ही क्रिकेट पंढरी वानखेडे स्टेडियम। आपलं वानखेडे आज 50 वर्षांचं होतंय। फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील क्रिकेट स्टेडियममध्ये वानखेडे स्टेडियमला एक खास स्थान आहे। हेच वानखेडे स्टेडियम आता 50 वर्ष पूर्ण करत आहे आणि या निमित्तानेच आपण आज वानखेडे स्टेडियम विषयी जाणून घेणार आहोत। मुंबईतल्या मरीन ड्राईव्हला लागून 20 एकरात वानखेडे उभं आहे। याच स्टेडियमच्या साक्षीनं मुंबईकरांनी क्रिकेटचे धडे गिरवले। याच पिचवर मुंबईतलं क्रिकेट बहरलं आणि विश्वविजयी ठरलं। त्या वैभवशाली इतिहासाचा वारसा सांगत आज वानखेडे दिमाखात उभं आहे। मुळात हे वानखेडे स्टेडियम उभं राहिलं कसं, त्यामागे एका जिद्दीची गोष्ट आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबईत एकमेव ब्रेबॉर्न स्टेडियम होतं। क्रिकेट क्लब ऑफ इंडिया अर्थात CCIच्या ताब्यात असलेल्या ब्रेबॉर्नवर 1973 पर्यंतचे आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जायचे। याच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशनमध्ये वाद झाला आणि त्यातून जन्म झाला वानखेडे स्टेडियमचा। 50च्या दशकात आणि 60च्या दशकात असं बऱ्याच वेळा व्हायला लागलं की BCA म्हणजे आता ज्याला आपण MCA म्हणतो, तर बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे जे सिनियर ऑफिस बेरर्स होते ते CCIच्या ऑफिस बेरर्सना रिक्वेस्ट करायचे की आमचे जे मेंबर क्लब्स आहेत, आमचे जे स्टेक होल्डर्स आहेत, आमचे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, तर आम्हाला काही तिकीटं पाहिजेत, एक्स्ट्रा तिकीटं जी आम्हाला त्यांना द्यावी लागतात, कारण ते आमचे स्टेक होल्डर्स आहेत, आमचे मेंबर क्लब्स आहेत। आणि CCIचे जे तेव्हाचे सिनियर ऑफिस बेरर्स होते ते थोडेसे रिलक्टंट होते। ते म्हणाले की नाही, हे ग्राउंड आमचं आहे आणि तुम्हाला आमच्या हिशेबानीच जायला लागणार, तर हे एवढंच आम्ही करू शकतो, ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही काही करू शकत नाही। आणि BCAचे हात थोडेसे बांधले होते, कारण स्वतःचं ग्राउंड नव्हतं त्यांच्याकडे। मग अल्टिमेटली 70चं दशक जेव्हा सुरू झालं तेव्हा अशी परिस्थिती आली की बॉम्बे क्रिकेट असोसिएशन ज्याचे अध्यक्ष श्री शेषराव वानखेडे होते, ते म्हणाले की आता इनफ इज इनफ, आता आम्ही आमचं स्वतःचं स्टेडियम बांधू आणि म्हणजे खूप झालं आता, वी कॅनॉट, आम्ही त्यांच्यावरती डिपेंडंट राहू शकत नाही आणि ते काहीही आपलं ऐकायला तयार नाही आहेत, तर आता आम्ही आमचं स्टेडियम बांधतो। आणि एक हा ओपन प्लॉट होता ज्याला लॉईड्स रेक्लेमेशन ग्राउंड असं म्हणायचे आणि त्याच्यातला बराचसा भाग बॉम्बे युनिव्हर्सिटीकडे होता। तर मग BCAनी बॉम्बे युनिव्हर्सिटीला विचारलं की तुम्हाला हा पूर्ण प्लॉट पाहिजे का? बॉम्बे युनिव्हर्सिटी म्हणाले नाही, त्याचा सदर्न एंड आम्हाला नको आहे। तर तसा हा प्लॉट BCAला मिळाला आणि तिकडे वानखेडे स्टेडियमचं निर्माण झालं आणि गरवारे क्लब हाऊसचं निर्माण झालं। म्हणजे एका ईर्षेने आणि जिद्दीने हे तयार झालेले स्टेडियम आहे। ॲब्सोल्युटली, म्हणजे मुंबई क्रिकेटचं जी खासियत आहे, आपण ज्याला खडूस म्हणतो, मुंबईचे जे क्रिकेटर खडूस असतात, ते आउट होत नाहीत, हार मानत नाहीत, तसंच मुंबईचे क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेटर्स होते। ते म्हणाले की ठीक आहे, तुम्ही आमचं ऐकत नाही, आम्ही आता तुम्हाला दाखवतो की आम्ही काय करू शकतो आणि आम्ही स्वतःचं स्टेडियम बांधतो आणि असं स्टेडियम बांधतो ज्याच्याबद्दल पूर्ण जग बोलेल। वानखेडे स्टेडियमवर पहिला क्रिकेट सामना रंगला तो 1974 साली। सामना होता रणजी ट्रॉफीचा, मुंबई विरुद्ध बडोदा। मुंबईकडून जे हा सामना खेळले त्यांच्या डोळ्यासमोर आज 50 वर्षांनंतरही त्या सामन्याच्या आठवणी जशाच्या तशा उभ्या। तेव्हा आम्ही बॉम्बे होतो, बरोड्याबरोबर खेळलो होतो आणि बरोड्याबरोबर त्यांनी आम्हाला पहिले आऊट काढले होते लवकर, म्हणजे 130ला काहीतरी 6 का 6 होत्या। तेव्हा थोडी पार्टनरशिप झाली माझी आणि करसनची आणि नंतर मग अब्दुल करसन या दोघांनी खोलून टाकले, त्यांना 6 काहीतरी 60 का 65 ऑल आऊट झाला होता आणि आम्ही 2.5 दिवसात ती मॅच संपलो होतो। अब्दुल सारखा आणि करसन सारखे बॉलर्स जे होते त्यांनी अजिबात म्हणजे बॅटला बॉलच लागायला देत नव्हते। आय फील ग्रेट यार, मला बरंच वाटते की अनबिलिव्हेबल की आम्हाला 50 वर्षानंतर ह्या लोकांनी आठवण केली आहे आम्हाला। सो इट्स व्हेरी गुड, आय फील गुड
अँड वी मीट सो मेनी केवढे लोकांना आपण भेटतो क्रिकेटर्स वगैरे आता कधी भेटत नाही बरं वाटतं या लोकांना बघून इकडे मी आय टू एन्जॉय माझ्या क्रिकेट इकडे एन्जॉय करायचं. वानखेडे स्टेडियमवर 1975 साली भारत विरुद्ध वेस्ट इंडिज अशी पहिली टेस्ट मॅच झाली. त्यानंतरच्या 5 दशकात हे मैदान भारतीय क्रिकेटच्या अनेक अविस्मरणीय क्षणांचं आणि खेळामधल्या बदलांचं साक्षीदार झालं. 2011 साली झालेल्या विश्वचषकाचा अंतिम सामना याच मैदानात पार पडला होता. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने मारलेला विजयाचा षटकार आजही अनेकांच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा येत असेल आणि याचीच आठवण जपण्याचा प्रयत्न जो आहे तो या मैदानात करण्यात आलेला आहे. आपण जे समोर पाहताय ते विक्ट्री मेमोरियल स्टँड आहे. ज्या ठिकाणी षटकार मारण्यात आला, चेंडू पडला, त्या ठिकाणी 2 चेअर ठेवण्यात आलेल्या आहे आणि हे विक्ट्री मेमोरियल स्टँड बनवण्यात आलेलं आहे. या ज्या चेअर आहेत याच्या तिकिटाची विक्री करून यातून जमा होणारा निधी जो आहे तो मुंबईचे जे युवा खेळाडू आहेत त्यांच्यासाठी वापरण्यात येतो. रवी शास्त्रीचे 6 चेंडूत 6 षटकार. 2011चा भारतानं जिंकलेला वर्ल्ड कप वानखेडेनं पाहिला. वानखेडेवरचे असे अनेक किस्से आजही क्रिकेटपटूंच्या आठवणीत आहेत. मी सचिन आणि विनोद आम्ही तिघेही आचरेकर सरांचे स्टुडंट होतो आणि आचरेकर सर ती मॅच बघायला पॅव्हलियनमध्ये होते. तो मला वाटतं सगळ्यात मोठा क्षण होता की ज्या गुरूंनी आम्हाला शिकवलं त्या गुरूंनी आम्हाला इंडियासाठी खेळताना बघितलं. सचिननी त्या मॅचला 80, मी 50 आणि विनोदनी 200 केल्या होत्या. तर नक्कीच तो क्षण मला वाटतं आमच्या सगळ्या स्टुडंटसाठी महत्त्वाचा होता. थर्ड मॅच आम्ही महाराष्ट्राबरोबर खेळवतो इकडे. तर तेव्हा ते 90 ओव्हर्स आणि 40 ओव्हरची होती की यांनी जेवढा आम्ही 40 ओव्हर्समध्ये रन्स केला तर जास्त पॉईंट मिळायचा. तर मी माझी 3री मॅच होती. तर त्या मॅचमध्ये आम्हाला 40 ओव्हरमध्ये अगेन्स्ट महाराष्ट्र आम्हाला काय ते 240 रन करायचे होते आणि तेव्हा 40 ओव्हर 240 म्हणजे खूप मोठे रन्स होते. बिकॉज 50 ओव्हरमध्ये पण 240 वॉज अ बिग स्कोर. त्या मॅचमध्ये मी आणि संदीप पाटीलनी आम्ही ते 40 ओव्हर न खेळता आम्ही 36 ओव्हरमध्ये आम्ही 240 रन केले आणि मी मॅच जिंकलो. आणि माझी पहिली 100 होती. तर मला ती पहिली 100 ऑलरेडी आठवण असते. त्याच्यामुळे माझा क्रिकेट अजूनही वरती आला. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि वानखेडेचं जिव्हाळ्याचं नातं आहे. सचिन तेंडुलकरची शेवटची कसोटी आणि त्याच वेळी सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली निवृत्ती याच वानखेडेच्या साक्षीनं घडली. सचिननं वानखेडेवरच्या पिचला खाली वाकून नमस्कार केला. त्यावेळी तमाम क्रिकेट चाहत्यांसह वानखेडेही गहिवरलं. त्याच ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून या स्टेडियममध्ये मास्टर ब्लास्टरचा पुतळा उभारण्यात आलाय. We are celebrating 50 years of Wankhede Stadium. 50 साल पूरे. It's a long time. ये जो स्टेडियम जहाँ पे मैं छोटा था वहाँ से मेरे रिटायरमेंट तक मुझे इनक्रेडिबल मोमेंट्स दिए. मुझे ही नहीं मगर इतने सारे लोगों को वानखेड़े स्टेडियम स्पेशल मोमेंट्स देते आ रहा है. जैसे मेरे लाइफ की बेस्ट मोमेंट हम जब वर्ल्ड कप जीते 2011. तो आई वुड से कि now is the time for us to get together and celebrate Wankhede Stadium. चला तर सगळे एकत्र येऊया आणि वानखेडे स्टेडियमला सेलिब्रेट करूया. 50 वर्ष आपल्याला एवढा आनंद दिला आहे ह्या स्टेडियमने. हा व्हेन्यू एक स्पेशल व्हेन्यू आहे सगळ्यांसाठी. वानखेडे स्टेडियम 20 एकरात पसरलंय. नेते आणि क्रिकेट व्यवस्थापक शेषराव वानखेडे यांच्या नावावरूनच या स्टेडियमचं नाव ठेवण्यात आलं. वानखेडे यांच्याच नेतृत्वाखाली हे स्टेडियम अवघ्या 17 महिन्यात उभं राहिलं. स्टेडियमची खेळपट्टी लाल मातीची आहे. समुद्राच्या जवळ असल्यानं या मैदानाची खेळपट्टी वेळोवेळी बदलत राहते, जी कधी स्पिनर्सना तर कधी स्विंग बॉलर्सना मदत करते. स्टेडियमच्या उत्तर आणि दक्षिण स्टँडमध्ये 20 लिफ्ट्स आहेत. 2011 मध्ये वर्ल्ड कप फायनलचा सामना याच स्टेडियममध्ये झाला. त्यावेळी भारतानं 28 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकला. वानखेडे स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 33,108 एवढी आहे. वानखेडे स्टेडियम BCCI, MCA आणि IPLचं मुख्यालय म्हणून काम करतं. वानखेडे स्टेडियमवर नव्या खेळाडूंचंही प्रेम आहे. तेही चला वानखेडे स्टेडियमची 50शी सेलिब्रेट करूया असं म्हणताय. Mumbai is something different from all other state and Wankhede has that vibe. So it's more important to support Mumbai team and player like me. चला सेलिब्रेट करूया वानखेडेचे 50 वर्ष. वानखेडे आज 50 वर्षांचं झालंय. या स्टेडियमला क्रिकेटपटूंमुळे प्रतिष्ठा मिळाली. त्याचबरोबर ग्राउंड्समन, पिच क्युरेटर यांचाही त्यामध्ये मोलाचा वाटा आहे. कसं आहे माहिती आहे, इंटरनॅशनल मॅच म्हटली किंवा डोमेस्टिक रणजी असो
विजय हजारे असो, IPL असो, मुश्ताक अली असो, रणजी ट्रॉफी असो, ह्या सगळ्या मॅच आणि इंटरनॅशनल मॅच मी ती सगळ्यांना मिळून एकच ग्रेड देतो की मी सगळ्या मॅच चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजेत, टायमात झाल्या पाहिजेत, ग्राउंडचं कंडिशन पण चांगली पाहिजे, विकेटचं पण विकेट पिच पण अशी तयार झाली पाहिजे की दोन्ही टीम खुश झाल्या पाहिजेत, की त्याला काय म्हणतात त्याला स्पोर्टिंग विकेट झाली पाहिजे, म्हणजे बॉलरलाही हेल्प करू शकते, कॅरी झाला पाहिजे बॉल, बॅट्समनला पण चांगली ऑन द राईज खेळणाऱ्या बॅट्समनला पण स्कोर झाला पाहिजे आणि 2-4 दिवसाच्या मॅचला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी थोडी फिरली पाहिजे आणि त्याचा रिझल्ट लागला पाहिजे. क्रिकेटबरोबरच वानखेडे स्टेडियमवर काही कंपन्यांच्या वार्षिक सभा, काही उद्योजक घराण्यातली शाही लग्न आणि 2014 मध्ये भाजपचे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळाही पार पडला होता. वानखेडेवर काही वेळा वादही झालेत. 1991 साली भारत पाकिस्तान सामन्याला विरोध म्हणून शिवसैनिकांनी वानखेडेची खेळपट्टीच खोदली होती. तर अभिनेता शाहरुख खानचा वानखेडेवरील ग्राउंड्समन सोबत झालेल्या वादामुळे देखील वानखेडे स्टेडियम चर्चेत आलं होतं. वानखेडेची 50वी मुंबई क्रिकेट असोसिएशन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. वानखेडेवर पहिला सामना खेळलेल्या खेळाडूंचा सत्कार, रणजी ट्रॉफीमधले मुंबईचे कॅप्टन्स, ग्राउंड्समन यांचा सत्कार करण्यात येतोय. गव्हर्नमेंट पोस्टल डिपार्टमेंट बरोबर वानखेडेचा आम्ही एक 50 इयर्स ऑफ वानखेडे स्टेडियम एक स्टॅम्प लॉन्च करणार आहोत. असे अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम जिकडे मुंबईचा जो इतिहास आहे, मुंबईने दिलेले प्लेयर्स असतील, मुंबईने जिंकलेल्या रणजी ट्रॉफी गेम्स असतील किंवा या मैदानावर जे ऐतिहासिक मॅचेस झाले आहेत किंवा ऐतिहासिक क्षण आहेत, म्हणजे क्षण म्हणायचं तर 1983 वर्ल्ड कप जिंकल्यावर सुद्धा फोटो ऑप ह्याच मैदानावर झाला होता. 2007 मध्ये T20 जिंकल्यावर सुद्धा इंडियन टीम इकडेच आली होती, जी महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होते. 2011चा वर्ल्ड कप पण इकडे जिंकला होता किंवा ह्या वर्षी आपण करेबियनला जिंकल्यानंतर इंडियन टीम रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इकडेच आलेली आणि BCCIच्या ऑफिशियल्सनी त्यांचा सत्कार केला होता. असे अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आज सचिन तेंडुलकर त्यांचा इकडे स्टॅच्यू आम्ही उभारला गेला आहे. धोनीनी 6 मारलेलं तुम्ही स्पॉट बघितला असेल, जो एक मेमोरियल आम्ही बनवला आहे. असे अनेक आठवणी या स्टेडियममध्ये आहेत. वानखेडेनं आनंदाचे आणि विजयाचे अनेक क्षण भारतीयांना दिले आणि तसंच मराठी माणसाने जर ठरवलं तर जिद्दीने काय केलं जाऊ शकतं याचं वानखेडे प्रतीक आहे. टेस्ट, वन डे, T20 किंवा IPL क्रिकेटची मॅच, कुठलाही सामना वानखेडेवरती पाहणं याचा अनुभव खास असतो. त्यामुळेच वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीनंतर इतरही काही क्रिकेट स्टेडियमची निर्मिती झाली. मात्र वानखेडेबाबत क्रिकेटप्रेमींच्या मनात एक अढळ स्थान आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.